तर आज होता आपल्या ससुरालमध्ये 26 जानेवारी निमित्त झेंडावंदनचा कार्यक्रम. तर झेंडावंदनचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमची बंदी गँग जमा झाली. मग भेटल्या आम्हाला सोनपापड्या. सोनपापड्या देत आहे, हे सर देऊन राहिले आम्हाला सोनपापड्यानं, मॅडम पण देऊन राहिल्या. मग खाल्ली सोनपापडीनं आलो आमच्या क्लासरूममध्ये. क्लासरूममध्ये तर कोणी आहे नाही, तर रोहित म्हणे चाल बाहेर म्हणे जाऊ म्हणे. मग आलो बाहेर आपल्या गँगसोबत. ते गँग आहे इथं बसून. आता कार्यक्रम निपटला म्हणून सगळेच गायब झाले इथून. आमचा ससुराल झाला शांत. मग आम्ही आलो बाहेरच. आता आलो या भाऊकडं. तर आपला पियुष भाऊ होता मोबाईल इतकं. तर विचारलं तर नवीन मोबाईल घेतला म्हणे. दाखव म्हणलं तर कोणचा मोबाईल आहे, नथिंग बोलते इसको. मग रोहितनं मी निघलो ना, आम्ही पोचलो आता मारेगावामध्ये. मारेगावात पोचल्यावर आलो आम्ही आता पोलीस स्टेशनपाशी. पोलीस स्टेशनपासून रॅल्या निघतच होत्या एकामागे एक. मग आली राष्ट्रीयची रॅली काही संपतच नाही लवकर. तर बाप्पा किती लंबी आहे का तर ही रॅली. पावा दूरवरी रॅलीच आहे. पावा दूरवरी हे काही दिसतच आहे. मग तिकून आली विद्यानिकेतन, अमिरायचं कॉलेज. याच्या कॉलेजचे तर कारेनं पिवळेच राहते. मग पाहिली एकामागे एक रॅली हरू सगळ्याच जणांची. मग बसलो आपल्या भाऊच्या गाडीवर निघलो आता रस्त्यानं आम्ही. चाल म्हणे आता तहसीलकडे जाऊ म्हणे. तर चाल म्हणलं आपण तहसीलमध्ये जाऊ म्हणलं. आता तहसीलमध्ये पोचता तर रस्त्यानं बाप्पा किती गाड्या उभ्या आहे का तर, आणि इकडून लहान मुलं जात होते. मग आलो मी मार्केट यार्डमध्ये. इथं होणार आहे डान्स. मग जाऊ म्हणलं बाहेर. तर बाहेर आलो आता मी. इथं जनगण निपटला आता. वापस एक वेळा अंदर घुसून गेलो मी. वापस आलो तर पाहून घ्या इथं किती घाईमध्ये पोरं चालले डान्स पाहासाठी, बसासाठी जागा पाहिले. मग लागली एकामागे एक गँग. हरू लोक जमा झाली इथं. ना आता होईन थोड्या वेळात डान्सले सुरुवात. भाषण देऊन राहिले ना, आपण आता डान्स पाहूनच जाऊ आता घराकडे.